कधी म्हणायची नवरवा कधी म्हणायची कॉलवरती 24 तास जेवला का बेबी कुलूप आणि ती माझी चाबी दोस्त पण म्हणता भाभी हीच पाहिजे भाभी फक्त हीच पाहिजे तिच्यासाठी जायचो सेट नटून हा म्हणली ती दिवे अगरबत्ती खिशे केले रिकामे शॉपिंग वरती लुटून अर्ध्या रात्री तुम्हीच सांगा कधी म्हणायची नवरवा कधी म्हणायची आबी कॉलवरती 24 तास जेवला का बेबी कुलूप झालतो मी आणि ती माझी चाबी दोस्त पण म्हणता आता हीच पाहिजे भाभी हीच पाहिजे भाभी फक्त हीच पाहिजे भाभी तिच्यासाठी जायचो सेंट मारून नटून हा म्हणली ती दिवे अगरबत्ती पेटून खिशे केले रिकामे शॉपिंग वरती लुटून नेट संपला अर्ध्या रात्री तुम्हीच सांगा। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून शेअर नाही केला असेल शेअर करून जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे का यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलं तिथून म्हणजे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। जर तुम्हाला फ्री मध्ये मटेरियल हवं असेल तर आपला टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करता समजा आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथून म्हणजे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर कास्ट्रिक हायलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो मग आणि आपला प्रोजेक्ट मध्ये आहे प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बिटमार्क प्रीसेट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात अगोदर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं आपण ओव्हरलेस वगैरे फोटोज वगैरे ऍड करून दिलेला मित्रांनो। मग आणि आपला जे फोटो आहे मित्रांनो जे का तुमची जे का कपलची फोटो किंवा सिंगल तुमची फोटो आहे मित्रांनो ते फोटोला रिप्लेस वगैरे करून घ्यायचं। फोटोला रिप्लेस वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपला फर्स्टला आल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे का तुमचे अशा प्रकारे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करायचं वगैरे प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर जे का सेकंड फोटो आहे ते सेकंड फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं वगैरे प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला फोटोवरती क्लिक करायचं कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचं वगैरे प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। आणखी आपलं जे फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे तुमचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करायचं वगैरे प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं मित्रांनो। जे फोटो आहे मित्रांनो ते सर्व फोटोजला ऍड वगैरे फोटोज वगैरे तुमचे जे फोटो आहे मित्रांनो ते सर्व फोटोजला रिप्लेस वगैरे करून घ्यायचं। फक्त अशा प्रकारे स्क्रॉल करून घ्यायचं। स्क्रॉल करून आल्यानंतर तिथे एक दोन फोटो दिसून जातील मित्रांनो। मग आणि आपला जे दोन फोटो आहेत मित्रांनो ते फोटोवरती क्लिक करायचं कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं का तुमचे अशा प्रकारचे फोटो असेल तर त्या अशा प्रकारे फोटोला ऍड करायचे का अशा प्रकारचे फोटोला कट करून येण्यासाठी मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे इथून पण आपला बॅक यायचं मित्रांनो। मग आणि आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणि आपला 9:16 चा रेशो सिलेक्ट करायचं क्रिएट प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे का तुमच्या अशा प्रकारे फोटो मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं वर 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन वरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून मग आणि आपला करंट ॲज फ्रेम पीएनजी वरती क्लिक करायचं एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। एक्सपोर्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला सेव्ह करून घ्यायचं। सेव्ह केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणि आपला बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो असं स्क्रॉल करायचं मित्रांनो। तुम्ही स्क्रॉल करत आहे मित्रांनो त्या मध्ये स्क्रॉल करून यायचं। जसं की आपला दोन फोटो आहेत मित्रांनो ते वरच्या फोटोवरती क्लिक करायचं कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं का तुमच्या अशा प्रकारे फोटो कट केलेली होती मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करायचं वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचे। खालची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे आणखीन डबल फोटो जे कट केले त्या फोटोला सिलेक्ट करायचं वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान अशा पद्धतीने दिसून जाईल अशा प्रकारे एकदम सुपर असे इफेक्ट वगैरे लागलेले दिसून जाईल। जे का फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ऑफ करून घ्यायचं। थोडंफार मोबाईल वगैरे लॅग मारत आहे यामुळे थोडंफार फोटोजला ऑफ वगैरे केलेला आहे मित्रांनो। जे फोटोज वगैरे सर्व फोटोज वगैरे रिप्लेस वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला फर्स्टला यायचं। फर्स्टला आल्यानंतर मग आणि आपला अशा प्रकारचे 008च्या बीटवरती याच मित्रांनो प्लस आयकॉनवरती क्लिक करून मिळायच्या ऑप्शन मध्ये इथे आपला अशा प्रकारे इमोजी पेजला मित्रांनो या इमोजी पेजला ऍड करायचं मित्रांनो। मग आणि आपला लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे जिथे आपला डबल बीट आहे जसं की आपला 12.07च्या बीटला मग आणि आपला इथं दोन पार्ट मध्ये कट करायचं मित्रांनो। मग आणि आपला 13.00च्या बीटला जे का लेफ्ट साईडचा पार्ट आहे कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असा पद्धतीने जे अशा
समोरच्या ब्लॉग मग आपलं इमोजी पेज वगैरे नाही दिसली पाहिजे मित्रांनो। मग आणि आपलं असं ते इमोजी पेज पण ऍड वगैरे केल्यानंतर फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मिळायच्या ऑप्शनमध्ये असं येते जे असं व्हिडिओ दिला मित्रांनो, ह्या व्हिडिओला ऍड करून घ्यायचं मित्रांनो। ऍड केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो, वर 3 डॉटवरती क्लिक करायचं, एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। जसं की आपला अशा प्रकारचे सॉन्गमध्ये कन्वर्ट झाले दिसून आलं, जे काय लोगोचा व्हिडिओ आणतो त्या लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारचे फोटोजला सर्व फोटोजला ऑन वगैरे करूनच घ्या मित्रांनो। मी पण थोडंफार लॅग मारते यामुळे आपण जे सर्व फोटोजला ऑन वगैरे नाही करत आहे मित्रांनो। मग आणि आपला व्हिडिओ एकदम छान अशा पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो। मग आणि आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ मी, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।